तर मॉनिटर जरा देणार हॉल 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 थोडा पेस कमी कर हाँ हॉल हाय हॉल हाय हॉल 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 ओके तुमचे कोरोना सगळ्यांचे चेक करून घ्या हॉल 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 सर्वांना मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा निळा कडक जयभीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञाशील तरुणीचा अथांग महासागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञाशील तरुणीचा अथांग महासागर. असं म्हणतात एखादी रात्र जर का अंधारी काळी गुट्ट असेल, एखादी रात्र जर का अंधारी काळी गुट्ट असेल तर येणारा सूर्योदय सुद्धा तेवढाच प्रकाश देणारा असतो. आणि तोच बुद्धीने स्वयंप्रेरित असणारा सूर्य सूर्य नव्हे तर क्रांती सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंड आणि धर्म व्यवस्थेचा कोतळा फोडून बाहेर काढणारी वाघ नकेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वतनदार आणि वनमस्त सत्ताधारी यांच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्धच होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते ज्या अस्पृश्यतेचे झटके मी सोसले ते माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला मी सोसू देणार नाही असा ठणकावून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब म्हणजे स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखी. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं भीमाने आम्हाला शक्तिमान बनवलं. जी हटवता येणार नाही ती शक्ती बनवलं. नव्या युगातील आम्हाला ओळख बनवलं आणि एका हवेच्या झुळकेला निळं वादळ बनवलं. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं अरे पैदा न होता मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग है ये जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता. अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. इसे भीम जैसा हीरा न मिला होता.
भीमाईच्या त्या हे नंदनाला, भीमाईच्या त्या हे नंदनाला, वंदन पहिले बिबराया तुझला, वंदन पहिले बिबराया तुझला, भीमाईच्या त्या हे नंदनाला, भीमाईच्या त्या हे नंदनाला, वंदन पहिले बिबराया तुझला. भाग्यतेचा ज्वालामधुनी गाडीली उडती परंपरा जुनी, गाडीली उडती परंपरा जुनी, गाडीली उडती परंपरा जुनी. भाग्यतेचा ज्वालामधुनी भाग्यतेचा परंपरा जुनी, गाडी उडीची परंपरा जुनी, गाडी उडीची परंपरा जुनी. मानवतेच्या महामानवाला, मानवतेच्या महामानवाला, वंदन पहिले बिबराया तुझला, वंदन पहिले बिबराया तुझला. भीमाईच्या त्या हे नंदनाला, भीमाईच्या त्या हे नंदनाला, वंदन पहिले बिबराया तुझला, वंदन पहिले बिबराया तुझला. जातीवादी विटाळ मानी इलाज केला बिबरावानी, इलाज केला बिबरावानी, इलाज
रमाई बाबासाहेबांची प्रेरणा, जिनं बाबासाहेबांना शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत साथ दिली, ती बाबासाहेबांची रमाई. आजचा कलियुग आहे आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, आजच्या यंग जनरेशनला कोणाला टीव्ही सिरियलवरती वेगवेगळ्या सिरियल पाहण्याचा जमाना आहे. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, प्रत्येकीला कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचं सारखं व्हावंसं वाटतं आणि म्हणून उघड्या डोळ्यानं बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आणि म्हणून बनायचंच असेल तर काय बना, ते तुम्ही ह्या शेअर मधून तुम्हाला सांगतो. अगं नको बनू ते अभिषेकची ऐश्वर्या, अगं नको बनू ते अभिषेकची ऐश्वर्या, तुझी करणार नाही तमा. अगं नको बनू ते अभिषेकची ऐश्वर्या, तुझी करणार नाही तमा. अगं नको बनू मल्लिका शेरावत, अगं नको बनू मल्लिका शेरावत, तुला वेशांत करतील जमा. अगं बनायचं असेल तर बन माझ्या भीमाची रमा, माझ्या भीमाची रमा, माझ्या भीमाची रमा. आणि म्हणूनच मी रमाई सादर करतो. यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले, यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले, यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. पारिजात नटला दुबळा तिचा संसार, पारिजात नटला दुबळा तिचा संसार. पती परदेशी असता वाईला मार, पती परदेशी असता वाईला मार, पती परदेशी असता वाईला मार. संसार हाताटका रक्त पिछे आठले, संसार हाताटका रक्त पिछे आठले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले, यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. फाटकेच लुगडे फाटकीच जोडी, फाटकेच लुगडे फाटकीच जोडी. अलंकार नव्हते गळी होत होती काळी, अलंकार नव्हते गळी होत होती काळी, अलंकार नव्हते गळी होत होती काळी. बॅरिस्टरच्या पत्नीला ना दुर्गटाचे वाटले, बॅरिस्टरच्या पत्नीला ना दुर्गटाचे वाटले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले, यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. धन्य ती रमाई जगी, धन्य तिची कीर्ती, धन्य ती रमाई जगी, धन्य तिची कीर्ती. प्राप्त समयी वंदावी अशी तिची मूर्ती, प्राप्त समयी वंदावी अशी तिची मूर्ती, प्राप्त समयी वंदावी अशी तिची मूर्ती. विनयशील मातेला धैर्य असे कोटले, विनयशील मातेला धैर्य असे कोटले. धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले, धन्य ती रमाई जिने घर भीमाचे गाठले. यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले, यशाचे शिखर जियेच्या साथीमुळे गाठले.
धन्य ती रमाई तिचे धरती माते थाटले धन्य ती रमाई तिचे धरती माते थाटले धन्य ती रमाई जिने गर्भिमाचे थाटले. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुन्हा एकदा सरांनी सांगितलेलंच आहे, कार्यक्रम तर स्पर्धक म्हणून सादर केलेलाच आहे, परंतु तमाम आंबेडकरी आणि भीम विचारी जनतेला पुन्हा एकदा विनंती करेन की येत्या 16 तारखेला भीम जयंती निमित्तानंच प्रख्यात अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या भीमकन्या म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या कडूताई खरात ह्या 16 तारखेला आपल्या कोकणवासियांच्या भेटीला येत आहेत. त्याचबरोबर प्रल्हाद शिंदेचे चिरंजीव चंद्रकांतजी शिंदे हे सुद्धा आपल्या सगळ्या कोकणवासियांच्या भेटीला 16 तारखेला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं. नक्कीच हा कार्यक्रम पूर्ण हाऊसफुल होणार आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा विनंती करतो, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवाल हीच विनंती करतो आणि इथे सांगतो पुन्हा एकदा, एक रात्र निळ्या पाखरांची म्हणण्यापेक्षा आजचा हा दिवस फक्त निळ्या पाखरांचा आहे आणि म्हणून ह्या आयोजकांना अर्थातच आमचे मित्र मनोजजी यांना सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो पुढील पर्वासाठी आणि इथे सांगतो धन्यवाद.